माहिती आहे एका राज्यामध्ये गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे ते लोकायुक्त झाले म्हणे आता त्यांना या जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा. आता त्यांना जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा. असं कसं होऊ शकतंय या जरंगेच्या मागणीसाठी? असं कसं होऊ शकतंय ह्या जरंगेच्या मागणीसाठी? म्हणजे आकले बाहेरच्या गोष्टी. म्हणजे कोणी म्हणेल ना की बाबा सत्सद विवेक बुद्धीने विचार केला काय, तर सत्सद विवेक बुद्धी म्हणता येईल का? कारण ज्या गोष्टीला कायदेशीर आधार नाही, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत, ज्या गोष्टी समाजाचा प्रश्न असू शकत नाही, त्या गोष्टींची त्याची मागणी. दुसरी मागणी म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ताबडतोब देऊन टाका. अरे भाई मनोज, तू माननीय मुख्यमंत्र्यांना एखाद्या वेळी टार्गेट करू शकतोस, कारण तुला माहित आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तू जाणून बुजून टार्गेट करशील, कारण तुला तुझ्या जे डोक्यामध्ये आहे जी ते वैचारिक घाण साचलेली आहे, ती साचलेली घाण एखाद्या वेळेस जातीच्या चष्म्यातून तू पाहत असशील. मराठा इतर मुख्यमंत्री झाले की या ओरडीतला हा प्रकार आहे जरंगेचा. त्याच्यामुळं मला त्याच्या जरंगेचं जे आजचं जी घोषणा आहे ती घोषणा सरळ सरळ मराठा इतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जरंगे उचकलेला आहे, जरंगेला उचकून दिलेला आहे आणि उचकलेल्या कृती ह्या महाराष्ट्र बऱ्यापैकी लक्षात ठेवतोय. आणि म्हणून व्हॅलिडिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या माणूस निर्बुद्ध जेव्हा ठरतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी नावाची जजमेंट दिली. त्या जजमेंटच्या नंतर कास्ट स्क्रुटिनी कमिटीने कशा प्रकारे व्हॅलिडिटी नक्की करायची असते, ती व्हॅलिडिटी एसटींसाठी सारखीच आहे, ती एससींसाठी सारखीच आहे, ती ओबीसीच्या सर्व घटकांसाठी सारखीच आहे. माझे कुणबी मराठा भाऊ जे ऍक्च्युअल कुणबी मराठा भाऊ आहेत त्यांना डर नाही आहे. डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे, जरंगेच्या जवळच्यांना आहे, बोगस डॉक्युमेंटवाल्यांना आहे. माझ्या मराठा भावांना बिलकुल डर नाही, जे हे सगळे कागदपत्र ज्यांच्याकडे आहेत. मग जरंगे हे राजकारण करण्यासाठी सगळं करतंय. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती. रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का, याची चौकशी संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. कारण मला जी माहिती मिळत आहे, माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत की जरंगेचे लोक कशा प्रकारे रेती उपसा करत आहेत जरंगे बिळातून बाहेर आल्याच्या नंतर. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये जरंगेला भीक घालण्याची गरज नाही. आणि जरंगेच्या सोबत तुम्हाला सांगतो कोणी सुद्धा जरंगेच्या साथीला जाईल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक, तुम्हाला सांगतो, एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे. गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे तुम्ही. 2 मुद्दे त्याच्यात. एक तुम्ही असं म्हणतात की मराठा मुख्यमंत्री झाला नाही, मराठा इतर मुख्यमंत्री. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा